सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख इथल्या ओढ्यावरच्या पुलावरून पाणी वाहू लागले आणि त्यामुळे घोळसगाव, वागदरी आणि बोरगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। शेतात सुद्धा पाणी साचलंय। तूर, उडीद, सोयाबीन यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। अनिकेत, आत्ताची काय परिस्थिती आहे? हे पाणी ओसरतंय का? नक्कीच जे आपण जर पाहायला गेलं तर अक्कलकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मोठा पाऊस जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं खरं तर नाले असतील, ओढे असतील ते मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत। अनेक शेतांमध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर वागदरी असेल, बोरगाव असेल या गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्यामुळे आता हळूहळू पाणी जे आहे, पाण्याची पातळी जी आहे ती कमी होते। मात्र अरुंद ओढे असतील, अरुंद पूल असतील, गावकऱ्यांनी वारंवार या वागदरी संदर्भात असतील, बोरगाव संदर्भात असतील मागणी जी आहे ती पुलाची केली होती। मात्र आता देखील त्या प्रमाणात पाऊस पडल्यानं हे ओढे आणि नाले जे आहेत ते तुडुंब वाहत असल्याचं चित्र दिसते। त्यामुळं मोठं सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं चित्र दिसते। त्यामुळे एकंदरीत प्रशासन देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ते हळूहळू कमी होते। मात्र वागदरी आणि बोरगाव या गावचा संपर्क जो आहे तो पूर्णपणे तुटल्याचं चित्र दिसते। जी, अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.